आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। लातूरच्या भामरे चौकात मध्यधुंद तरुणाचा हाहाकार, आई भावासह तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला। लातूर शहरातील महादेव पार्वतीनगर भामरे चौक परिसरात मध्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना 1 मार्च 2026 रोजी रात्री घडली। या घटनेत आई मुलासह तिघे गंभीर जखमी झाले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेमकी घटना काय, तर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंद्रकांत नवनाथ कांबळे हा रात्री सुमारे 10 वाजता दारूच्या नशेत भामरे चौक परिसरात आला होता। तो मोठ्या आवाजात शिवीगाळ करत गोंधळ घालत होता। फिर्यादी बालाजी राजाराम सोमवंशी वय वर्ष 38 यांनी त्याला दारू पिऊन गोंधळ न घालण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र समजावल्याचा राग मनात धरून आरोपीने कमरेतील चाकू काढून बालाजी सोमवंशी यांच्या पोटात वार केले। मध्यस्थी करणाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली। हल्ला थांबवण्यासाठी बालाजी यांचे भाऊ नागेश सोमवंशी धावून आले असता आरोपीने त्यांनाही तुला खलास करतो अशी धमकी देत पोटात चाकूने वार केले। तसेच भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादींच्या वृद्ध आई चंद्रकला सोमवंशी यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला केला। या तिघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 109, 118(2), 118(1), 352, 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सानप यांनी सांगितले की ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। आरोपीच्या अटकेसाठी 2 पथके रवाना करण्यात आली आहेत, तर लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल। मध्यधुंद अवस्थेत झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे भामरे चौक परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या हिंसक प्रवृत्तीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सानप करीत आहेत। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, लातूर।